तुम्ही पण त्यातले आहात का? वरण भात म्हणजे इंद्रायणीचा गरमागरम भात, त्याच्यावर छान असं वरण आणि साजूक तुपाची धार, साईडला मेथीची भाजी आणि जमलं तर थोडासा ठेचा. म्हणजे तुमचा आयडॉल कोणी या फील्ड? शेफ विकास खाली. ओके. आणि मी तर म्हणते प्रत्येक गृहिणीने नुसतं घरकाम करून बसण्यात मजा नाहीये. तुम्ही खरंच तुमच्यातलं काहीतरी स्किल ओळखा. नमस्कार, आपलं स्वागत आहे केप्र विथ हर अबाउट हरमध्ये. तर आज आपल्याबरोबर इथे गप्पा मारायला आलेल्या आहेत सीमाताई फ्रॉम SM कट्टा. चला तर मग आपण त्यांच्याशीच गप्पा मारू आणि बघूयात लेट अस मोर अबाउट हर विथ हर. नमस्कार. नमस्कार, जय महाराष्ट्र. सीमाताई, मला सांगा पहिले तुमची सुरुवात कशी झाली? म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल काढायचं आणि हे करायचं ह्याच्यात तुम्ही कसे पडलात बेसिकली? पहिल्यांदा थोडंसं बोलते की भूक लागणं म्हणजे प्रकृती, भूक न लागणं आणि तरी जेवणं म्हणजे विकृती, आणि भूक लागलेली असून दुसऱ्यांसाठी ठेवणं म्हणजे संस्कृती. अरे, तर संस्कृतीची ही सावली जर महिलांच्या हातात दिली ना, मी सगळ्यांना सांगते बरं का, जेंट्स पण, की जर महिलांच्या हातात दिली ना तर त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटी देऊन सांगते. मस्त. ओके. सो तुम्ही हा चॅनल कधी सुरू केला आणि ते मुद्दा की सुरुवात कशी केली? पहिल्यांदा मी एक गृहिणी होते आणि मी पण असा जो आपला मधला वेळ भेटेल त्या वेळामध्ये युट्यूबवर रेसिपीज बघायची. तर ऍक्च्युली मला असं वाटतं की प्रत्येकाला आपल्या आतलं काहीतरी नवीन काय स्पेशल माहित असतं. ते 1-2 दिवसासाठी नाही तर ते आपल्यात रुतलेलं असतं. तर तसं मला असं वाटायचं की मला रेसिपी चॅनल खूप आवडतो. मग मी तो पाहत होते आणि तो पाहता पाहता एक दिवस असं वाटलं की अरे ह्या करू शकतात तर आपण का नाही करू शकत. मग मी ठरवलं. मग 2023ला मी माझा साधा फोन आणि बोलायचे डेअरिंग, तसंच काही कुकिंगच्या काही कला, असं तिन्हीचं मिळून SM कट्टा हा चॅनल चालू केला. अच्छा. ओके. बरं, सीमाताई, तुम्ही कायम तुमचा कुठलाही व्हिडिओ एका पर्टिक्युलर वाक्याने सुरू करता. तर ते एकदा तुम्ही ऑडियन्ससाठी म्हणून दाखवाल ते वाक्य, आणि तुम्ही त्याच्या मागे थॉट काय, म्हणजे तुम्ही ते वाक्य का म्हणता नेहमी? पहिल्यांदा म्हणून दाखवते. तुम्ही पण त्यातले आहात का? या वाक्याने सुरुवातीला हा एक डायलॉग आहे. म्हणजे ऍक्च्युली मी माझ्या घरातूनच हा तयार झालाय. असं मी ठरून नाही केलं की हा चला हे बोलायचं म्हणजे आपण खूप ग्रो होऊ, असं काहीच नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली भेंडीची भाजी ही चिकट असते, पण ज्यावेळेस आई भरवतो त्यावेळेस आपण तो गुपचूप खात असतो. पण जसं जसं आपण मोठं होत जातो त्यावेळेस भेंडीची भाजी चिकट आहे पण तुम्हाला कुरकुरीत खायची आहे का, मग हे तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही पण त्यातले आहात का, तुम्हाला कुरकुरीत भेंडीची भाजी खायची आहे, याचा उद्देश असा होता माझा फक्त. तुम्हाला म्हणजे आता आपण जेव्हा असं युट्यूब चॅनल तुम्ही चालवता तेव्हा म्हणजे सोशल मीडियावर आपल्याला प्रत्येक प्रकारचा माणूस भेटतो, की म्हणजे जे तुम्हाला खूप अप्रिशिएट पण करतो, आणि काही लोक असतात जे भयंकर निगेटिव्ह कमेंट्स देतात. म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये खोट काढायची प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर असं तुमच्या व्हिडिओजवर तुम्हाला काही निगेटिव्ह कमेंट्स येतात, कारण तुम्ही त्याच्याबरोबर कसं डील करता? तसं पाहिलं तर 80% निगेटिव्ह कमेंट्स असतात आणि 20% खूप छान, आणि ते ऐकून असं वाटतं की चला आपल्याला उद्याच शूट करायचंय, असं होतं मला. म्हणजे पण एक 2 वर्षाआधी मी ह्या कमेंट्स मध्ये खूप गुरफटून गेले होते. पण त्यानंतर आता 1 वर्षाचं सांगते, कारण वर्तमान काळात जगावं, प्रेझेंट टेन्स. तर मला असं वाटतं की जर तो विचार केला ना तर मी असं म्हणेल की निगेटिव्ह कमेंट्सला आता मी लक्षच देत नाही. पण जर चांगल्या कमेंट्स असतील ना तर किती घाईत असू दे मी, पण त्यांना मी परत उत्तर देऊन त्याचं एक छान असं सोल्युशन काढूनच पुढे जाते. आणि ते दिल्यानंतर मला जो आनंद होतो ना, काय सांग. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही कमेंट्सला आता मी सांगितलंच आहे. आणि आता आपण नेहमी म्हणतो असं की एखादी बाईनी काही करायला घेतलं, म्हणजे घरात काय, घराबाहेर काय, कुठेही ती जरी समथिंग त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त, म्हणजे आपण म्हणू घर कामाच्या व्यतिरिक्त काही करायला घेतलं, तर ह्याच्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट लागतो का असं तुम्हाला वाटतं का, आणि असेल तर तुम्हाला तेवढा मिळतो का? मला तर 2 वर्ष सपोर्ट नव्हताच.
पण जस्ट माझी एक रेसिपी व्हायरल झाली त्यावेळी माझ्या मुलीने मला छान सपोर्ट केला आणि वर्षातच मी इतके ग्रो घेतले. जर हाच सपोर्ट मला 2 वर्ष आधी जर मिळाला असता ना तर मी आज कुठे असते. तर मला सगळ्यांना सांगायचंय घरातल्या फॅमिलीला की तुम्ही जर तुमच्या घरातल्या एखाद्या स्त्रीला जर असं काहीतरी करायचं असेल, आणि मी तर म्हणते प्रत्येक गृहिणीने नुसतं घरकाम करून बसण्यात मजा नाहीये. तुम्ही खरंच तुमच्यातलं काहीतरी स्किल ओळखा आणि ती पुढे आणा, त्याच्यात लक्ष द्या की तुम्हाला तेवढी व्हॅल्यू पण मिळणार, गॅरंटी देते खरंच. आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं ना तर एक वेगळीच मजा असते. तर घरातल्या सगळ्यांना सांगेल की तुम्ही असं असेल तर तुम्ही खरंच सपोर्ट करा. आज तुमच्या घरातलं खूप मोठं काहीतरी पुढे म्हणजे भारी होणार आहे त्यासाठी सपोर्ट करा. आणि मला नव्हता सपोर्ट ऍक्च्युली, खरं सांगते. आणि तर मी तर म्हणेल की तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या स्त्रीला खरंच सपोर्ट करा. ओके, आता अशा तऱ्हेने आपला ऍक्च्युली इंटरव्ह्यू खूप छान चाललेला आहे सीमाताईंबरोबर. तर आता तुम्हाला थोडे रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारते मी, त्याच्यावर तुम्ही मला हे करा. तुम्हाला जर का एखाद्या सेलिब्रिटी शेफ किंवा फूडमध्ये अशी भयंकर प्रॉमिनंट पर्सनॅलिटी असं कोणाबरोबर डिनर किंवा लंचला जायला मिळालं, तुम्हाला कोण आवडेल, कोणाबरोबर जायला आवडेल? म्हणजे तुमचा आयडॉल कोणी या फील्ड मधला? शेफ विकास खन्ना. ओके. म्हणजे मी त्यांच्या रेसिपीज वगैरे बघते, त्यामुळे मला ते आवडतं. ओके, लाईव्हली पर्सनॅलिटी एकदम आणि छान हे करतात ते. ओके, तुमचं म्हणजे जेव्हा तुम्हाला असा खूप स्ट्रेस आलेला असतो, टेन्शन आलेलं असतं, तेव्हा तुमचं असं गो टू फूड काय, की तुम्हाला काय खायला आवडतं अशा वेळेस? कारण आपले सगळे आपण म्हणतो सगळे हे फूडशी रिलेटेड असतात बऱ्यापैकी. तर सरळ सरळ वरण भात, म्हणजे इंद्रायणीचा गरमागरम भात, त्याच्यावर छान असं वरण आणि साजूक तुपाची धार, साईडला मेथीची भाजी आणि जमलं तर थोडासा ठेचा. भूक लागली. ओके, तुम्ही सगळ्यात विचित्र फूड कॉम्बिनेशन काय बनवलंय किंवा टेस्ट केलंय? ऍक्च्युली मी लहान होते तेव्हा, तर मला तूप हा प्रकार खूप आवडतो, साजूक तूप. तर असंच मी ग्रामीण भागात राहिलेली, असंच वडिलांचा एक म्हणजे इश्यू झालता हेल्थ विषयी. तर आई आणि माझे वडील निघून गेले लवकरच सकाळी, तर काही जेवायला वगैरे काहीच नव्हतं. माझ्या घरामध्ये भेळ चिवडा हे नेहमी असायचं, तर मी भेळीमध्ये तूप टाकून ते खाल्लं होतं. म्हणजे ऍक्च्युअली मी तूप कशात पण टाकून खाऊ शकते, पण आता नाही. ओके. पण ते लागलं कसं, आवडलं तुम्हाला? आवडायचं तेव्हा, खूप आवडायचं. तूप म्हणजे कशात, भाकरीवर तूप, भाजी भात कशावर पण तूप लावायची मी आणि खायचे, मला एवढं आवडायचं. ओके. ठीक आहे. आणि तुम्हाला काही टिप्स द्यायला आवडतील आपल्या, एक सगळ्या बायकांना काहीतरी करायचं असतं, म्हणजे आयुष्यात काहीतरी आपण करू, आपलं नाव ऍटलीस्ट 2 लोकांना तरी माहिती असलं पाहिजे अशा असतं, तर अशा ॲस्पायरिंग वुमेनना तुम्हाला काही टिप्स द्यायच्या आहेत का? मला वाटतं थोडंसं मुद्दा आधीच मांडून घेतलाय, पण तरी परत एकदा बोलते आणि आवडेल सांगायला माझ्या काही मैत्रिणींना की जसं की वेळ कोणासाठी थांबत नाही. निघून गेली की थोडी एनर्जी, हेल्थ पॉवर सगळंच कमी होत जातं. तर ठीक आहे, काहींना उशीर झाला तर आपण म्हणूया की ठीक आहे आतापासून सुरुवात, पण मी तर म्हणेल तुम्ही वेळ वाया घालू नका. तुमच्यात जे काही आहे ना स्किल, तुम्ही खरंच बाहेर काढा आणि त्याच्यावर अभ्यास करायला चालू करा. आणि माझ्यासारखं ह्या वर्षामध्ये एखादं YouTube चॅनल नक्कीच चालू करून छान अशी ग्रोथ मिळवा आणि स्वतःच्या पायावर इंडिपेंडन्स राहा, एवढंच सांगायचंय. मस्त, खूप छान ऍक्च्युली तुम्ही हे केलं. तर आज सीमाताई आपल्याकडे एवढा वेळ काढून आलेल्या आहेत, तर आपण त्यांना, आणि वुमेन्स डे पण आत्ताच होऊन गेलेला आहे, तर आपण त्यांना त्यांच्या इन्स्पायरिंग स्टोरीबद्दल एक छोटासा मोमेंटो देऊया. थँक्यू. आणि केपराकडनं एक फूड हॅम्पर. थँक्यू सीमाताई. एक वाक्य बोलते. केप्रनी मला जे माझे हे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आणि केप्र फूडचे खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.